नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता आपली बुधवारीच येणार आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीची माझी काय काय तयारी सुरू आहे आणि काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, तर त्या पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी आता सध्याचा जो हा कडाक्याचा उन्हाळा पडलाय ना, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच एवढं ऊन ह्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. आणि खूप म्हणजे अगदी 38 डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोहोचलेलं आहे. तर अशा या उन्हाळ्यामध्ये आता आपण आपल्या स्किनची, आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायची आणि मी काय छोट्या छोट्या गोष्टी करते, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता सुरुवात जी आहे ना, ती मी अशा प्रकारच्या डिटॉक्स वॉटरने करते. याचे खूप फायदे आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तर तुमची स्किन खूप छान व्हायला लागते. आणि हे असं नाही आहे की फक्त उन्हाळ्यातच, तुम्ही इतर वेळी सुद्धा हे घेऊ शकता, पण उन्हाळ्यात हे जास्त परिणामकारक ठरतं. याच्यामध्ये बघा मी काय घेते, अद्रक घेतलंय थोडंसं, त्यानंतर लिंबू असं अगदी बारीक चिरून घेते. लिंबू जर नसेल तर तुम्ही संत्र्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तर की ह्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी यूज करू शकता, वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करू शकता जे तुम्हाला आवडतं, ज्याने आपले शरीर जे आहे ते डिहायड्रेट होणार नाही, छान हायड्रेट राहील आपली स्किनसुद्धा. आणि यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना, त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर जी आहे ना, ती पण चांगली व्हायला मदत होते. तर सकाळची सुरुवात अशा प्रकारच्या जर डिटॉक्स पाण्याने केली ना, तर आपल्या शरीरातलं जे पण डिटॉक्सिफिकेशन आहे ना, ते खूप चांगल्या प्रकारे होतं. आणि स्किन छान ग्लो करायला सुरुवात करते, स्किन छान हेल्दी होते, तसंच आपलं शरीरसुद्धा आतून खूप छान हेल्दी व्हायला सुरुवात होते. तर फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे की फक्त काचेच्या बॉटलमध्येच हे बनवत जा. हे रात्री जरी बनवून ठेवलं तरी अतिउत्तम. याला 4 ते 5 तासाचा टायमिंग लागतो बनवल्यानंतर, आणि त्यानंतर ते आपण घ्यायला सुरुवात करायची. तर मी माझ्याकडे हा मस्त असा काचेचा मग आहे ना, तर ह्याच्यामध्येच बनवून ठेवते. त्यामध्ये काकडी घातली आहे, लिंबू घातलेत, पुदिन्याचे पानं घातलेत, त्यामुळे एक मस्त फ्लेवर येतो ह्याला. आणि थोडंसं अद्रक घातलंय. तुम्ही हे बीटचं सुद्धा बनवू शकता. यामध्ये तुम्ही इतर फळं सुद्धा ॲड करू शकता. यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की संत्र यामध्ये तुम्ही घालून ठेवू शकता. जे ऑफिस गोईंग सुद्धा आहेत ना, त्यांनी पण जर असं पाणी बनवून ठेवलं आणि ऑफिसमध्ये कॅरी केलं आणि दिवसभर थोडं थोडं पाणी जर यातलं सिप करत राहिलं ना, तर जे डिहायड्रेशनचा ज्यांना त्रास होतो किंवा ज्यांना हीटचा खूप जास्त त्रास होतो, तर त्यांच्यासाठी ना हे अगदी बेस्ट असं पाणी असणार आहे. तर ह्यामध्ये ना मी मडक्यातलं मस्त थंड गारगार असं पाणी यामध्ये घातलंय. आणि आता हे थोडा वेळ असंच ठेवून देणार साईडला. आणि त्यानंतर हळूहळू थोडं हे पाणी प्यायचं. जितकं हे दिसायला अगदी फ्रेश दिसतंय ना, तितकंच प्यायला सुद्धा खूप टेस्टी आणि फ्रेश वाटतं. कडक अशा उन्हाळ्यातून जेव्हा तुम्ही कुठून बाहेर येता, मुलांना आता परीक्षा चालू आहेत मुलांच्या, तर शाळेमध्ये सोडण्यासाठी किंवा बाहेर कुठेही आपण जातो, तर आल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर आपल्याला इतका म्हणजे घसा कोरडा होऊन जातो ना, की किती पाणी पिऊ आणि किती नको असं होतं. पण उन्हातून आल्या आल्या लगेचच कधीही पाणी प्यायचं नाही. उन्हातून आल्यानंतर आपल्या शरीराचं जे टेम्परेचर असतं ना, ते खूप जास्त झालेलं असतं आणि त्यामुळे सनस्ट्रोक व्हायचे सुद्धा चान्सेस असतात. तर म्हणून उन्हातून आल्या आल्या थोडंसं शांत व्हावं, आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊ द्यावं आणि त्यानंतर आरामात थोडंसं बसून व्यवस्थित पाणी प्यायचं. तर जे आपण नॉर्मल पाणी पितो त्यापेक्षा जर तुम्ही असं हे डिटॉक्स पाणी जर प्यायला सुरुवात केलीत ना, तर तुम्हाला जीही उन्हाची जी पण म्हणजे झळ लागलेली असते ना, तर ती पण हळूहळू कमी व्हायला मदत होते. म्हणजे फक्त आपलं शरीरच नाही, तर आपलं मन सुद्धा ताजंतवानं होऊन जातं. तर बघा आता जवळपास 3 तास झालेले आहेत. खरं तर हे पाणी रात्रीच बनवून ठेवलं ना, तर सकाळपासून तुम्ही हे घेऊ शकता. आणि एकदा पूर्ण पाणी पिऊन झालं आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही ह्याच्यामध्ये तेवढंच पाणी घालून पुन्हा ते पाणी तुम्ही पिऊ शकता. अशा प्रकारे 2दा हे आपण पाणी यूज करू शकतो. यामध्ये जसं मी पुदिना घातलाय, तर त्याऐवजी तुम्ही कधी कधी तुळशीचे पानं सुद्धा घालू शकता. तशा प्रकारे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे डिटॉक्स वॉटर बनवू शकतो. तर असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि दिवसभर हे पाणी थोडं थोडं पित राहायचं. तसंही आता उन्हाळ्यामध्ये आपण दिवसभरात जवळपास 3 ते 4 लिटर पाणी आपण प्यायला पाहिजे. आणि खरंच तुम्ही मोजून बघा की
जर आपण असं मोजलं नाही तर आपण दिवसभरात किती पाणी पितो? मी सांगेन की हार्डली आपण 3 ते 4 ग्लास पाणी पित असू. कारण आपल्याला लक्षातच राहत नाही. जेव्हा अगदीच तहान लागते तेव्हा आपण पाणी प्यायला जातो. तर तसं न करता दिवसभरात मोजून तुम्ही निदान 2 बॉटल पाण्याच्या भरून ठेवा. एक तर तुम्ही किचनमध्ये भरून ठेवा किंवा तुम्ही सतत जिथे बसता तिथे भरून ठेवा आणि बॉटल भरून ठेवलेली असेल ना तर आपसुकच हात पाण्याकडे जाईल. तर या कडक अशा उन्हाळ्यामुळे आपल्याला जशी सारखी तहान लागते ना तर तशीच तहान पशुपक्ष्यांना सुद्धा लागत असेल. तर म्हणून आज मस्त असा हा जुगाड मी करते. माझ्याकडे हे जुनंच मातीचं भांडं आहे जे मी म्हणजे आधीच्या घरातून आणलंय. तेव्हा पण मी हे पक्ष्यांना पाणी देण्यासाठीच आणलं होतं. तर म्हटलं हे एक वापरावं आणि बघा ह्या ट्रेमध्ये हे भांडं एकदम परफेक्ट बसलेलं आहे. कारण मग कसं आहे ना, पक्षी बसतात वगैरे त्याच्यावरती तर भांडं पडायचे चान्सेस असतात. तर अशा प्रकारे ना या अँगलचा अगदी परफेक्ट वापर होणार आहे. हे मातीचं भांडं मी किचनच्या इथे ठेवणार आहे कारण तिथून ऊन खूप येतं. तर मातीच्या भांड्यामध्ये कसं पाणी थंड राहतं. तर म्हणून म्हटलं की हे इथे ठेवावं म्हणजे इथे पण चिमण्या किंवा कावळे किंवा पक्षी जे येतात तर ते इथे छान पाणी पिऊ शकतात. बघा किती ऊन लागते आपल्याला. बाहेर फक्त बघितलं ना तरी नकोसं वाटतंय, एवढं ऊन लागतंय. तर पक्ष्यांना पण तहान लागतच असेल. तर म्हणून प्रत्येकाने ना उन्हाळ्यात खरंच आता ही काळजी घ्यावी. तुमच्या इथे घराच्या बाहेर जर गॅलरी असेल, जागा असेल तर तिथे नक्कीच तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. तर ही माझी इथली जी हॉलच्या इथली गॅलरी आहे ना, तर इथलं जे एक झाड आहे ते मी काढलं. म्हणजे त्या अँगलमध्ये ते झाड ठेवलं होतं त्याच्यासाठीच ते अँगल आणले होते. पण त्याचा आता थोडासा आपण दुसऱ्या प्रकारे वापर करतोय. तर जे मी मगाशी तुम्हाला अँगल दाखवलं ना ते मी इथे लावते कारण इथे पण बरेच पक्षी येतात. म्हणजे चिमण्या येतात, जे साळुंक्या आहेत त्या येतात, कावळे येतात. तर एकदा त्यांना माहीत पडलं ना की इथे पाणी आहे तर बरोबर मग ते सगळे बघा यायला सुरुवात करतात. आणि तुम्हाला एक गंमतच दाखवते की प्यायला ठेवलेल्या पाण्याची काय हालत केली यांनी. तर इथे भांडं बघा मी अगदी असं छान काट मस्त भरून ठेवलंय. आणि बघा इथे सुरुवात झालेली आहे आपल्या पाहुण्यांची. आणि त्यांना इतकी बारीक चाहूल लागते ना की जराही पुढे गेलं ना लगेच गायब होऊन जातात. आणि इथे तर हे या साहेबांनी तर म्हणजे अतिचपणा केलेला आहे. तुम्हाला दिसेल आता पुढे काय केलंय ह्यांनी ते मी दाखवते. तर बघा जस्ट मी असंच नजर गेली माझी. म्हटलं पाणी कसे पितायत बघूया. आणि इकडे बघा काय चालू झालंय. इथे तर म्हणजे साक्षात स्विमिंग पूलच समजायला लागलेत की म्हणजे किती वर्षापासून कदाचित आंघोळ केली नसेल. ते मस्त आंघोळ जवळपास कितीतरी वेळा त्यांनी त्याच्यामध्ये उडी मारली आणि छान आंघोळ्या करून घेतल्या. आणि बघा त्यालाही सांगतोय की अरे ये ये मस्त इथे बघ स्विमिंग पूल ठेवलाय, मस्त आंघोळी होते, मजा येते एकदम. असं कदाचित असं कम्युनिकेशन चालू असेल. आणि संपूर्ण माझी खिडकी बघा कशी ओली करून ठेवली. असं त्यांना पण मजा घेऊ द्या. बिचारे उन्हाने एकदम व्याकुळ झाले असतील. जर थंड पाण्यामध्ये डुबकी मारल्यावर त्यांना पण बरं वाटलं असेल. तर आता इथे बघा एक 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 पक्षी छान येत आहेत. म्हणजे जसं जसं माहीत पडते ना त्यांना की इथे पाणी ठेवलंय तर पक्षी आपोआप यायला सुरुवात करतात. आणि हे पक्षी इतके सुंदर ओरडतात ना. तुम्ही जेव्हा मी बोलते कधी कधी बोलण्याचाच पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करते तर तेव्हा मध्ये मध्ये बघा ह्यांचा खूप आवाज येतो. तर खूप छान यांचं म्हणजे अगदी मधुर आपण जो बोलतो ना तसा असा यांचा आवाज येतो छान ऐकायला. तर इथे हे साळुंके आहेत, त्यानंतर इथे ह्या चिमणाबाई बसलेल्या आहेत. तर ह्यांचे प्रत्येकाचे ना रिॲक्शन तुम्ही कधी कधी पक्ष्यांचे रिॲक्शन बघा की काय बोलत असतील किंवा काय विचार करत असतील. तर ह्या ताई बघा इथे ज्या बसल्या आहेत तर ह्यांचे एक्सप्रेशन्स असे होते की की अगं तू बघितलंस का इथे पाणी ठेवलंय, तू गेलीस का प्यायला पाणी, अगं पण त्याने मगाशी बघ त्याच्यामध्ये डुबकी मारली आणि पाणी खराब केलंय, आता ते खराब झालेलं पाणी कसं प्यायचं आपण. असं काहीतरी कम्युनिकेशन होत असेल. तर चला खूप गंमत झाली. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे की आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय काय वाचन करायचंय. तर हे जे नित्य सेवा मंत्र व स्तोत्र हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये बघा सुरुवात जी आहे ती आपण पहिले स्वामी स्तवनाने करायची, त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं, त्यानंतर इथेच बघा खाली सेवा भगवान श्री शंकरांची असं दिलेलं आहे. तर इथे संपूर्ण सगळं प्राकृत आणि संस्कृत दोन्हीमध्ये दिलंय. तुम्हाला जे वाचायला सोपं जातं ते तुम्ही वाचा, प्राकृत वाचा किंवा संस्कृत वाचा. तर याच्यामध्ये बघा एकाखाली एक सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला काय वाचायचंय.
तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तर रुद्राभिषेक करू शकता, इथे बघा ते पण दिलेलं आहे. त्यानंतर जर रुद्र यंत्र नसेल किंवा रुद्राभिषेक करायचा नसेल तर अगदी साधं पंचामृत किंवा दूध याच्याने तुम्ही अभिषेक करू शकता. महाशिवरात्रीला ना शिवपूजन कसं करायचं तर ह्याचा आधीचा डिटेल व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन, तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बघा की पूजा कशी केलेली आहे. तर बघा इथे सर्व स्तोत्र मंत्र एकामागे एक दिलेले आहेत आणि हे खूप मोठं असतं. याला वाचायला म्हणजे जवळपास जर तुम्हाला नवीनच तुम्ही वाचत असाल तर खूप वेळ लागेल याला वाचायला. म्हणजे जवळपास मी सांगते 1.5 तास तरी जातो आरामात, 1.5 ते 2 तास लागतातच. आणि त्यानंतर आपल्याकडे जी 108 बिल्वपत्र म्हणजे बेलाची पानं, याला खूप महत्त्व आहे. तर यामध्ये ना 108 शिवनामावली दिलेली आहे. तर एक एक नाव घेऊन आपण महादेवांच्या पिंडीवरती एक एक बिल्वपत्र अर्पण करायचे, म्हणजे बिल्वपत्राचा अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला हे सगळं वाचता जमत नसेल किंवा वेळ नसेल तर मी तुम्हाला अगदी सोपी गोष्ट सांगते, ती म्हणजे की यूट्यूबवरती रुद्राभिषेक म्हणून असं टाका, दिंडोरी प्रणित रुद्राभिषेक. तर त्याच्यामध्ये ते संपूर्ण रुद्राभिषेकचं पठण करतात. आपण फक्त अभिषेक करायचा, एक तर रुद्र यंत्रावरती करायचं असेल तर रुद्र यंत्रावरती करा किंवा डायरेक्ट शिवपिंडीवर करायचं असेल तर शिवपिंडीवर करू शकता. आणि रुद्राभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं ते पाणी घरातल्या सगळ्यांना द्यायचं आणि प्राशन करायचं. ते खूप 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 प्रभावी असं ते पाणी असतं. आणि ह्यातलंही अगदी काहीच जमत नसेल, जे ऑफिसला जाणारे आहेत, ज्यांना अजिबातच वेळ मिळत नसेल, तर तुम्ही जवळपास कुठे म्हणजे शिवपिंडी असेल, महादेवांची पिंड असेल, मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता किंवा अगदी नमस्कार सुद्धा करून येऊ शकता. असं म्हटलं जातं ना की महादेव हे खूप भोळे आहेत, तर खरंच ते खूप भोळे आहेत. महादेवांची जितकी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने जरी उपासना केलीत ना तरी ती लवकर फलद्रूप होते. तर महाशिवरात्रीचा ज्यांचा उपवास असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास धरून आपल्याला तो दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर सोडावा लागतो. तर माझी महाशिवरात्रीची आता तयारीची सुरुवात झालेली आहे आणि मी हे जे नर्मदेश्वर शिवलिंग जे दादांकडून मागवलं होतं तर मी अगदी जवळून त्याला आज बघितलं. तर बघा कसं त्याचं स्वरूप आहे, म्हणजे जो 2 रंगामध्ये आहे ते. आणि बघा इथे डिझाईन मागच्या बाजूला ही कशी आहे, अगदी वेगळंच म्हणजे स्वरूप मला दिसलं त्यांचं. आणि इथे मध्ये हा जो डॉट आहे ना, तर या डॉटमध्ये मला ओम दिसतोय. तुम्हाला कोणाला दिसतोय का मला नक्की सांगा. कदाचित कॅमेरा तेवढं कॅच करत नसेल, पण मला माहीत नाही, मला त्याच्यामध्ये ओम दिसतो आहे. कोणाला दिसत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगावं. तर ज्यांच्या मनात ह्या साईज विषयी ज्यांना प्रश्न होता की ताई शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या आकारा एवढंच असावं, तर बघा मी तुम्हाला अंगठा लावून दाखवलाय. अगदी अंगठ्याच्या आकारा एवढंच आहे. आणि हा जो खालचा जो भाग असतो ना याला जलधारी म्हणतात. म्हणजे हे शिव आणि शक्ती असं यांचं जे स्वरूप आहे ना त्याची आपण शिवपिंडीच्या म्हणजे शिवलिंगाच्या स्वरूपात पूजा करत असतो. तर आज मी काय करते की या शिवलिंगावरती बघा नेहमी असे सुंदर सुंदर असे तिलक काढलेले असतात. तर मीही या शिवलिंगावरती छान असा जो महादेवांचा एक तिलक आहे ना तो मी आज काढते. ह्याच्यासाठी आधी जो मी बघा दहिवडकर दादांकडून आधीच्या शिवपिंडीसाठी जसा म्हणजे तिलक बनवून घेतला होता तर तसा पण याच्यासाठी पण नंतर बनवून घेईन. पण तुर्तास मला असं तिलक हवं आहे की जो पाण्याचा अभिषेक केला तरीही पुसला जाणार नाही. तर म्हणून मी ते ॲक्रेलिकचे जे कलर्स आहेत ना त्या कलर्सने ह्याच्यावरती तिलक काढते, जेणेकरून अभिषेक जरी केलं ना तरीही तो तिलक पुसला जाणार नाही. तुम्हाला पूजेचा व्हिडिओ आला नाही कारण मी जसं नेहमी तुम्हाला म्हणते की जेव्हा मी प्रत्यक्षात पूजा करते ना तेव्हाचाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि आधीची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याच्या रिलेटेडचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन चेक करा. तिथे संपूर्ण माहिती की कशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे तर याचे पूर्ण डिटेल्स त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. पूर्ण पूजा तुम्हाला संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे ना हे खरंच स्वयंभू असं शिवलिंग आहे. आणि बरेच जणांनी विचारलं की ताई हे ओरिजिनल आहे, हे कसं ओळखायचं.
तर जसं मी तुम्हाला दाखवलं की माझ्याकडे जे शिवलिंग आहे त्याचं स्वरूप खूप वेगळं आहे. तर प्रत्येक शिवलिंग तुम्हाला जे येणार आहे ना, त्याचं प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं असणार आहे. एकासारखंच शिवलिंग कोणालाही रिपीट होत नाही याच्यामध्ये. त्याच्यावरूनच समजायचं की हे ओरिजिनल शिवलिंग आहे. तर अशा प्रकारे बघा तिलक काढलाय आणि याला मध्ये छान असा लाल रंगाचा टिपका देते, ज्यामुळे महादेवांचं जे स्वरूप आहे ना, जसं आपल्या डोळे बंद केल्यानंतर जसं स्वरूप दिसतंय ना, तसंच स्वरूप हे वाटतंय. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.